बीडमधील पाटील मैदानावरती आज मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा जी आहे ती पार पडणार आहे आणि या सभेसाठी जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या व्यासपीठाची सजावट जी आहे ती करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर 100 एकरावरती ही सभा होणार असल्याचा दावा जो आहे तो आयोजकांकडून करण्यात आलेला आहे आणि यासाठी भव्य असा स्टेज जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर किल्ल्याची प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि त्यावरूनच मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आपला इशारा भाषण जे आहे ते या ठिकाणी करणार आहेत। एकूण 1800 पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी या सभेसाठी तैनात करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात हे सभेचं स्थळ आहे। या ठिकाणी भगवे झेंडे जे आहेत ते संपूर्ण या सभास्थळी देखील लावण्यात आलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी मोठा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलेला देखील आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे एकंदरीतच मनोज जरांगे पाटील आज या सभेतून नक्की काय सरकारला इशारा देत आहेत। खरं तर ओबीसी आणि मराठा असा देखील एक सुप्त संघर्ष जो आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती आज मनोज जरांगे पाटील सरकारला नक्की काय इशारा देत आहेत हे या सभेच्या माध्यमातून पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, बीड।